नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मार्केट शिकवायचं किंवा तुमच्या शंका दूर करायच्या आणि मार्केटशी तुम्हाला रुळवायचं, ह्या एकाच उद्देशाने मी पुढे सरकते आहे. टार्गेट काय ठेवावं, प्रॉफिट किती घ्यावा, मी आता काय करू, असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत. आता बघा, मला काही लोक असं विचारतात की माझ्या मुलासाठी जूनमध्ये पैसे भरायचे, आत्ता एप्रिल चालू आहे, तर मी ते पैसे बाजूला ठेवलेत, तर त्याच्यावर काही कमवता येईल का? ते पैसे मार्केटमध्ये घालता येतील का? तर अशा वेळेला आपण काय विचार केला पाहिजे की एप्रिल ते जून, म्हणजे तुम्हाला 15 तारखेला पैसे हवे असतील तर तुम्ही 10 तारीखच पकडायची. मग किती दिवस होतात? तेवढ्या दिवसासाठी मी फिक्स डिपॉझिट रिसीट काढली तर मला त्या रकमेवर किती व्याज मिळेल, किती टक्के मिळेल? अर्थात तुम्ही तेच पैसे मार्केटमध्ये घातले. मार्केटमध्ये एकच आहे की गॅरंटी देता नाही आहेत. फिक्स डिपॉझिटमध्ये घातले तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील याची गॅरंटी आहे. मार्केटमध्ये गॅरंटी देता नाही आहेत, पण तुम्ही चांगले शेअर बघितले आणि घातले त्या शेअरमध्ये पैसे, तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर एक गोष्ट करता येऊ शकते की कुठल्या शेअरवर किती डिव्हिडंड जाहीर झाला आहे, मग त्या शेअरची किंमत किती आहे, मग मी किती शेअर घेऊ शकतो. समजा ते शेअर वाढलेच नाहीत तर मला त्या रकमेवर किती डिव्हिडंड मिळू शकतो, असा एक विचार करता येईल. किंवा काही शेअर असे असतात की मार्केट वाढलं की 90 to 95% ते शेअर वाढतात. अशा शेअरमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. तसे तुम्ही एक समजा 15-20 शेअर निवडलेत, तर त्या निवडलेल्या शेअरमध्ये सुद्धा कुठला शेअर आपल्याला स्वस्त मिळतोय तो तुम्ही पाहू शकता. म्हणजे तो शेअर अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मग तुम्ही काय विचार करता की बाबा मला फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले असते तर 800 रुपये मिळत आहेत आणि आता मार्केटमध्ये मला 1100 रुपये मिळत आहेत, मग जास्तच मिळत आहेत ना. मग अशा ठिकाणी टार्गेटचा प्रश्नच येत नाही, कारण तुमचा जो रिकामा पैसा घरात तसाच राहतोय, त्याच्यावर तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे घरात ठेवून. तर मग त्याचा अधिकाधिक उपयोग चांगला करता येईल का, हा एक उद्देश असतो. म्हणजे तुमचं टार्गेट, तुमचा उद्देश, हे सगळं साध्य करायचं आहे तुम्हाला. आता तुम्ही 8 दिवसासाठीच गुंतवताय किंवा 3 महिन्यासाठी गुंतवताय, तर 3 महिन्यामध्ये जेवढं मिळेल तेवढा तुम्हाला घ्यायचं आहे. मग तुम्ही 100 शेअर असतील तर 25-25 शेअर असे 4 टप्प्यांनी विका आणि तसेच 4 टप्प्यांनी घ्या. म्हणजे तुमची खरेदी स्वस्त होईल, तुमची विक्रीही स्वस्त होईल. म्हणजे तुमचा उद्देश काय? आता तुम्हाला 10% तुम्ही टार्गेट ठेवलं आहे आणि 2% खर्च. तो खर्च मात्र ठेवायला विसरू नका, कारण इंट्राडेमध्ये खूप वेळेला असं होतं की जेव्हा मार्केट संपतं तेव्हा तुम्हाला 700-750 रुपये प्रॉफिट दिसत असतो, पण जेव्हा संध्याकाळी कॉन्ट्रॅक्ट नोट किंवा बिल येतं
आणि त्या बिलामध्ये तुम्ही बघता तेव्हा प्रॉफिट सगळा नाहीसा झालेला असतो, लॉस दिसत असतो. कारण तुम्ही इंट्राडे करत असताना जो तुम्हाला खर्च येणार आहे त्या खर्चाचा विचार करून तुम्ही सेलिंग प्राईस लावत नाही. म्हणजे 100 रुपयाला शेअर घेतला, 100 रुपयावर तुम्हाला 1 रुपया प्रॉफिट घ्यायचं आहे, तर 20 पैसे वरती खर्चासाठी टाकले पाहिजेत. 1 रुपया 20 पैसे टाकूनच विक्रीची किंमत तुम्हाला टाकावी लागेल. तर त्या खर्च जाऊन मला किती पैसे मिळाले पाहिजेत असं तुम्ही एक टार्गेट बघण्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुमचं भांडवल तर सुरक्षित ठेवलंच पाहिजे, पण त्याचबरोबर एका ठराविक काळामध्ये व्यवसायाची प्रगती झाली की त्या स्टेजला तो व्यवसाय बरेच दिवस तसाच राहतो आणि मग कंपनी दुसऱ्या एखाद्या नवीन गोष्टीत गेली, नवीन गोष्ट काही करू लागली तर ते व्यवसाय वाढत राहतो, प्रॉफिट वाढत राहतो. किंवा अचानक काही घडलं आणि ती कंपनी जो माल विकते आहे त्या मालाची किंमत अचानक वाढली तर नाहीपेक्षा आपण त्याला सॅच्युरेशन म्हणतो. तर एकदा सॅच्युरेशन झालं की कंपनीच्या शेअरचा भाव वाढण्याचा वेग मंदावतो. अशा वेळेला आपण शेअर विकून जो शेअर नुकतीच वाढायला सुरुवात झाली आहे अशा शेअरमध्ये घुसलं पाहिजे. आता आज मुख्य म्हणजे येन हे जे जपानचं चलन आहे त्याचं अवमूल्यन झालं आहे, म्हणजेच डेप्रिसिएशन, घसरली आहे त्या चलनाची व्हॅल्यू. अशा वेळेला कॅरी ट्रेड घेतात. आपण घेत नाही तो, पण कॅरी ट्रेड म्हणजे काय तर एका चलनामध्ये बाय करायचं आणि दुसऱ्या चलनामध्ये विकायचं. याला म्हणजे तो ट्रेड जो आहे तो अनेक देशामध्ये कॅरी होतो, कंटिन्युअस राहतो, प्रदक्षिणा घातल्यासारखं. कारण एक चलन कोणत्या चलनाच्या बरोबर आपल्याला अधिक प्रॉफिट होतो आहे हे पाहून ट्रेड पुढे 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 नेला जातो. तर हा कॅरी ट्रेड चालू होण्याची शक्यता जपानच्या चलनामुळे निर्माण झाली आहे. अडाणी एंटरप्राइजेस राईट्स इश्यूद्वारा 18,000 ते 25,000 कोटी रुपये उभे करणार आहे आणि ही रक्कम एअरपोर्ट कारभाराच्या विस्तारासाठी खर्च करण्यात येईल. BMW हिने वॉर्निंग इश्यू केली आहे. OEM कंपन्या ज्या आहेत त्यांच्या मार्जिनवर दबाव आहे. हा सध्या चीनमध्ये मार्जिनवर दबाव आहे, हळूहळू युरोपमध्ये सुद्धा मार्जिनवर दबाव येईल. आणि BMWकडून संवर्धना मदरसनला बराच व्यवसाय मिळतो. त्यामुळे संवर्धना मदरसनच्या रेव्हेन्यूमध्ये BMWचा 15% वाटा आहे. आता BMWच्याच मार्जिनवर दबाव येईल त्याचा वाईट परिणाम अर्थात संवर्धना मदरसनवर होऊ शकतो. स्पाइस जेटनी विंटर ट्रॅव्हलसाठी पोर्ट ब्लेअर आणि उदयपूर इथे रोज फ्लाईट लॉन्च केली आहे, म्हणजे डेली फ्लाईट लॉन्च केली आहे. ABB इंडिया हे ABB रोबोटिक्स डिव्हिजन हा बिझनेस सॉफ्ट बँक ग्रुपला विकणार आहे. एंटरप्राइज व्हॅल्यूला हा बिझनेस विकला जाईल 537 कोटी अमेरिकन डॉलर्सला किंवा US डॉलर्सला
हा बिझनेस विकणार आहे. के फिनटेक हे $3.5 कोटी गुंतवणूक करणार आहेत. SML इसूझू यांची कमर्शियल व्हेइकलची विक्री 812 युनिट झाली. पूर्वी ही विक्री 988 युनिट झाली होती, म्हणजे पहिल्यापेक्षा ही विक्री कमी झाली आहे. आज 2 शेअरचं लिस्टिंग होतं. ॲडव्हान्स ॲग्रोलाइट हा शेअर 100 रुपयाला दिला होता. त्याचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 113ला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 111 रुपयाला झालं. आणि फ्रेट फॉरवर्डर्स हा शेअर 135 रुपयाला दिला होता. याचं लिस्टिंग 35% डिस्काउंटवर झालं. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 82 रुपये 50 पैशाला हे लिस्टिंग झालं. SKM म्हणजे ही अंड्यांची कंपनी आहे SKM. तर ही 29 तारखेला रिझल्ट जाहीर करणार आहे आणि रिझल्ट बरोबर स्प्लिटच्या बाबतीत त्यांचं काय ठरलं आहे तेही ही कंपनी जाहीर करणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. अशोक लेलँडची पहिली EV बस लखनौ प्लांटमधून नोव्हेंबर 2025ला लॉन्च केली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही नोव्हेंबरच्या सुरुवातीला अशोक लेलँडचा शेअर जर स्वस्त मिळत असेल आणि घेतलात आणि तो 1 महिनाभर ठेवलात तर लॉन्चच्या वेळेला शेअरचा भाव वाढू शकतो. हा जो प्लांट आहे तो 70 एकर जागेमध्ये आहे आणि या प्लांटची क्षमता 5000 युनिट एवढी आहे. पण सध्या 2500 म्हणजे 2500 बसचं उत्पादन केलं जाणार आहे आणि हळूहळू 5000 युनिटपर्यंत हे उत्पादन वाढवलं जाईल. आज मार्केट खूपच व्होलटाईल होतं. IT सेक्टरमध्ये आज तेजी होती. उद्या TCSचा रिझल्ट आहे. तर IT सेक्टरचं जे चित्र आहे ते उद्या अधिक स्पष्ट होईल. काय काय होत आहे, त्यांची प्रगती किती आहे, त्यांना ऑर्डर्स कशा मिळत आहेत. फक्त BFSI सेक्टरमध्ये त्यांची प्रगती चांगली असेल असं वाटतं आहे. तर बघूया काय काय होतं आहे ते. उद्या सकाळच्या व्हिडिओत मी तुम्हाला आणखी नवीन माहिती देईन. नमस्ते.